तर बघा, लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा ही तुमची माझी आपली सर्वांची इच्छा असते। लक्ष्मी पूजनामध्ये किंवा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीला किंवा त्या पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेला देखील आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सर्वात श्रेष्ठ व्रत असं मानलं जातं। तर बघा, कोजागिरी पौर्णिमेचं व्रत आणि कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी, पूजेची मांडणी आणि विशेष म्हणजे या दिवशी आपल्याला कोणत्या अशा सेवा करायच्या आहेत ते सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट आपल्याला सर्वात अगोदर मिळत जाईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा अगदी साधी आणि सोपी आहे। अगदी आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून आपण ही पूजा मांडणी करू शकतो। मांडणी अगदी साधी आहे आणि पूजा सुद्धा अगदी साधी आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा करणे। तर बघा, पूजेची मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगणार आहे। त्यासाठी आपण बघूया पूजेसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे। पहिले तर आपल्याला लागणार आहे एक पाट किंवा चौरंग, जे सर्वांच्या घरामध्ये असतोच। त्यानंतर आपल्याला एक पांढरं वस्त्र लागणार आहे। पांढरं वस्त्र अर्थात तुम्ही एखादा पांढऱ्या कलरचा कोरा रुमाल देखील घेऊ शकता किंवा पांढरं वस्त्र असेल तर ते वस्त्र घ्या। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 लाल सुपाऱ्या, विड्याची 4 पाने। बघा, विड्याची पाने मिळाली तर ठीक, नाही जर विड्याची पाने मिळाली तर तुम्ही आंब्याची पाने देखील वापरू शकता। काही ठिकाणी मिळू शकतात विड्याची पाने, पण काही ठिकाणी मिळू शकणार नाही, तर त्यामुळे तुम्ही आंब्याची पाने देखील वापरली तरी सुद्धा चालू शकतं। माझ्याकडे सुद्धा विड्याची पाने नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी आंब्याची पानांनी पूजा कशी करायची ते सांगणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक तांब्याचा लोटा, म्हणजे तांब्याचा तांबे आपल्याला लागणार आहे, त्यामध्ये फुल भरून पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर एक आंब्याचा डगाळा लागणार आहे आणि थोडेसे तांदूळ, बस फक्त एवढंच साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे। अत्यंत साधी, सोपी पण सर्वात प्रभावशाली अशी ही पूजा आहे। आता आपण बघूयात पूजेची मांडणी कशी करायची। सर्वात प्रथम पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर त्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावर पांढरं वस्त्र हे अंतरायचं आहे। या पूजेची मुख्य देवता माता लक्ष्मी असल्यामुळे लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर ठेवायचा आहे, नसेल तर हरकत नाही। ही पूजा करण्याच्या अगोदर आपण सर्वप्रथम दिवा लावून घेऊया। असं म्हणतात की कोणतीही पूजा किंवा व्रत करण्याच्या अगोदर दिवा लावणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण अग्निदेवाच्या साक्षीमध्ये ही पूजा करत असतो असा याचा अर्थ होत असतो। तर बघा, या ठिकाणी दिवा प्रज्वलित झालेला आहे। त्यानंतर आपण बघूयात की आपल्याला पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे। एक गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला लागणार आहे। त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, कापूर, धूप, दीप, त्यानंतर आंब्याचा डहाळा, फुलं आणि 2 लाल सुपाऱ्या, बस एवढंच आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे। आणि दुधाचा नैवेद्य सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये लागणार आहेत। असं म्हणतात की कोणत्याही देवी देवतांची पूजा किंवा कोणताही व्रत हे गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जातं। त्यामुळे या पूजेमध्ये आपण सर्वात प्रथम गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेऊया, अर्थात बाप्पांची या वेळेस आपल्याला पूजा करायची आहे। तर बघा, बाप्पांचा अभिषेक करत असताना ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः अशा प्रकारे आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि ही संपूर्ण पूजा होईपर्यंत देखील नामस्मरण आपल्याला करत राहायचं आहे। बाप्पांची मूर्ती आपण स्वच्छ पुसून घेऊयात। त्यानंतर पाटावर त्या ठिकाणी थोडीशी तांदूळाची रास ठेवून त्यावर आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहोत। मूर्तीची स्थापना झाल्याच्या नंतर आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, गंध बाप्पांना अगोदर लावून घ्यायचं आहे आणि हे सर्व करत असताना देखील नामस्मरण हे करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण त्याच पाटावर तांदूळाचा एक रास ठेवणार आहोत, तांदूळाची रास, त्यामध्ये ज्यावर आपण एक तांब्याचा लोटा ठेवणार आहोत। तांब्याचा लोटा म्हणजे इंद्रदेवांचं प्रतीक असतं। त्या लोट्यामध्ये फुल भरून पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हळदी कुंकू, अक्षता त्या लोट्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि एक आंब्याचा डहाळा इंद्राचं प्रतीक म्हणून या लोट्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर विड्याचे 2 जोड पानावर, विड्याची पाने मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर आंब्याची पानं अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता। तर जोड पानावर तुम्हाला एक लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे आणि कुबेर देवतेचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे। सर्वात प्रथम त्या सुपारींना स्नान घालून त्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। लक्ष्मी मातेच्या सुपारीची पूजा या ठिकाणी सुरू आहे। पानावर थोडंसं आपल्याला तांदूळ ठेवून त्यावर या सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि सुपाऱ्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे।
नंतर या ठिकाणी आपल्याला चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा एक गोल काढायचा आहे किंवा तांदळाचा एक गोल आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। चंद्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्यांची पूजा करायची आहे। त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि तसेच फूल देखील अर्पण करायचे आहे। या पूजेमध्ये शक्यतो पांढरी फुलांचा वापर जास्तीत जास्त करावा। पांढरी फुलं नाही मिळाले तर इतर फुलंही तुम्ही वापरू शकता, पण मग पांढरे फुलं वापरणं हे योग्य आहे। या ठिकाणी पूजेची मांडणी ही आपली झालेली आहे। तुम्ही पूजेमध्ये थोडंसं डेकोरेशन करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी आपली रांगोळी काढायची बाकी आहे। तर या ठिकाणी मी गायत्री पद्म काढणार आहे। गायत्री पद्म हे अत्यंत साधं आणि सोपं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी हे काढणार आहे। विशेषतः लक्ष्मी मातेची आपण जेही पूजा करतो त्या पूजेमध्ये आपल्याला असे शुभ चिन्ह काढणं हे खूप महत्त्वाचं असतं। रांगोळी काढल्याच्या नंतर त्यावर आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे असतात। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे। जो नैवेद्य आपण अगोदर गच्चीवर किंवा टेरेसवर ठेवून म्हणजे थोडा वेळ आपण चंद्रप्रकाशामध्ये तो नैवेद्य ठेवायचा आहे। त्यानंतर तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य फक्त घरामधील व्यक्तींनीच ग्रहण करावा। यानंतर लक्ष्मी मातेची आरती आपल्याला करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली ही पूजा संपन्न झालेली आहे। तर बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत अशा प्रकारची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर रात्री 12 ते 12:30 या दरम्यान आपण हा जो नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य दाखवायच्या अगोदर आपल्याला जे आपण दूध उकळलेलं असतं किंवा दूध आपण तयार केलेलं असतं तर ते दूध आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे। अर्थात ते तुम्ही गच्चीवर ठेवू शकता किंवा टेरेसवर किंवा मग बाल्कनीवर, जिथे चंद्राची किरणे येतील समजा अशा ठिकाणी हे दूध आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून चंद्र त्यामध्ये शलाका स्वरूपामध्ये अमृत हे टाकत असतं। आणि जे चारही देवता जसे भगवान इंद्र, लक्ष्मी माता, कुबेर भगवान आणि चंद्र हे जेव्हा पृथ्वीवर येत असतात तर त्यांना पृथ्वीचं अन्न हे चालत नाही, त्यामुळे दुधामध्ये टाकलेलं जे अमृत आहे ते ग्रहण करत असतात। त्यामुळे अशा प्रकारचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला पूजा आणि आरती मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 ते 12:39 या 39 मिनिटांच्या कालावधीमध्ये, हा 39 मिनिटांचा कालावधी बघा खूप महत्त्वाचा आहे। या कालावधीमध्ये आपल्याला अशा काही सेवा करायच्या आहे जेणेकरून आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि अखंड आपल्या घरामध्ये निवास करेल। तर बघा, सेवा आपल्याला या कालावधीमध्ये कोणत्या करायच्या आहे। सर्वात प्रथम आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप आपल्याला 1 माळ करायचा आहे, म्हणजे 160 वेळा आपल्याला करायचा आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। हा मंत्र आहे लक्ष्मी गायत्री। या मंत्राचा आपल्याला 160 वेळा जप करायचा आहे। तसेच आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचा देखील 160 वेळा म्हणजेच एक माळ जप आपल्याला करायचा आहे, आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर कुबेर मंत्राचा जप देखील या दिवशी आपल्याला 160 वेळा म्हणजे 1 माळ जप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे। या वेळेमध्ये श्री सुक्ताचं पठण करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तसं तर श्री सुक्ताचं पठण दररोज करायला हवं, पण दररोज जरी तुम्ही करत असाल किंवा नसालही तरी सुद्धा या 39 मिनिटांच्या कालावधीमध्ये 16 वेळा श्रीसुक्त हे प्रत्येकाने वाचावं किंवा म्हणावं किंवा पठण करावं। आणि तुम्हाला वाचता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता आणि ऐकू देखील शकता। तर बघा, श्रीसूक्त वाचत असताना प्राकृतमध्ये न वाचता हे तुम्हाला संस्कृतमध्ये वाचायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र देखील 1 वेळेस वाचायचं आहे आणि त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय आपल्याला या दिवशी वाचायचा आहे। तर या सर्व सेवा ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत त्या सेवा तुम्हाला या 39 मिनिटांच्या कालावधीमध्ये करायच्या आहे। आणि ही जी तुम्ही पूजा बघता आहात तर बघा, ही लक्ष्मी मातेची सुपारी आहे, ती पलीकडची कुबेर भगवानांची सुपारी आहे। तर पूजा झाल्याच्या नंतर या सुपाऱ्या तशाच जपून ठेवायच्या आणि दिवाळीच्या दिवशी सुद्धा या सुपाऱ्यांची पूजा आपल्याला करायची असते। तर बघा, ही पूजा झाल्याच्या नंतर या 2 सुपाऱ्या तुम्ही 2 वेगवेगळ्या डब्यांमध्ये त्यावर नावं टाकून ठेवा। ही लक्ष्मी मातेची सुपारी, ही कुबेर भगवानांची सुपारी, आणि तशाच प्रकारे त्यांची पूजा आपल्याला दिवाळीच्या दिवशी देखील करायची असते। त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी पूजा झाल्यावर देखील वर्षभर या सुपाऱ्या आपल्या घरामध्ये तशाच जपून ठेवाव्या आणि पुढच्या कोजागिरी पौर्णिमेला परत या सुपाऱ्या वापराव्यात। त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा कुबेर यंत्र असेल तर त्या यंत्रांची पूजा देखील तुम्ही या पूजेमध्ये करू शकता। बघा, ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतात। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।